हेलो गाइस, एक नया दिन, एक नई शुरुआत। और आज है 18 दिसंबर और शुरू करने जा रहे हैं नया ब्लॉग। कसा आहे विशेष माहीत नाही। रोजचा 2 दिवस चाललाय, लिटरली आता 3रा दिवस असेल आपला पुण्यात। 3रा दिवस पुण्यात, 3रा दिवस आहे आणि 2-3 जॉब बघितले। आता शेवटी ट्रेनचं तिकीट बुक करायला काही गडबड चालली। ट्रेनचं तिकीट बुक करायचं आहे। आत्ताच एका शोरूममधनं बाहेर पडलोय जस्ट। बघू काय होतंय, लक असेल तर काम होईल, अदरवाईज माहिनी जिंदाबाद। गुड मॉर्निंग एव्हरीवन। त्याला येऊन PMPMLचा प्रवास नाही होणार असं कधी होतच नाही, शक्यच नाही ती गोष्ट। PMPMमध्ये आणि साहेब बसलेत पुढं, मला माझ्या घ्यायला होतं बॅक साईड घेतात, मी बॅक साईडला वी आर एन्जॉईंग। आता रिटर्न जायचे नाही, फायनली रिटर्न निघालो आहे। फायनली इथून ट्रेन बघायची, आता पुणे स्टेशनला जायचं, ट्रेन बघायची। ट्रेन असेल तर ठीक, नाही तर बस पकडायची, यायची। ट्रेनचा प्रवास करायची इच्छा। रेल्वे स्टेशन इथनं जायचं पुणे स्टेशनला, तिकीट काढलं दोघांचं। मालक बाजूला पळायला, फॉर्म बिम भरायला सांगत, ट्रेन मिस होण्याचे चान्सेस आहेत। हिअर वी आर गाईज। आणि जवळपास कालचा दिवस गेला रेस्ट, आणि पुण्यावरून म्हणजे तुम्ही जी लास्ट क्लिप बघितली ती परवा दिवशी झाली, परवा दिवशी संध्याकाळी। आणि रात्रीच्या जवळपास वाजला, किती वाजले अजित आपल्याला माहिनीत पोचायला? 1-1:15 वाजला माहिनीत पोचायला। माहिनीत पोचलो आणि अजित गेला माहिनीतनं बाईक घेऊन त्याच्या घरी। परत दुसऱ्या दिवशी कॉलेजला आला, परत आम्ही अख्खा दिवस क्लासमध्ये घालवला, परत संध्याकाळी रेस्ट केली। परत आता आजचे किती वाजले ते चालू 3 वाजले आता, म्हणजे जवळपास एका दिवसाचा गॅप घेऊन आम्ही हा ब्लॉग एंड करायच्या मार्गावर आलोय। तर एंड करतोय अशा पद्धतीने की ज्या गोष्टीसाठी, ज्या कामासाठी आम्ही गेलेलो त्या कामाचं जर आहे बरोबर आहे ना, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर आपण पुण्याला जस्ट फोन आलेला आत्ता की म्हणजे त्यांचं पॉझिटिव्हच आहे रिप्लाय, आपल्याकडून जायला ह्याच्याकडून आणि माझ्याकडून, दोघांकडून। तर आम्ही दोघं पॉझिटिव्ह झालो की मग आम्ही पुण्याला शिफ्ट व्हायचा प्लॅन करणार आहे। ऑफिशियली अनाऊन्समेंट पुण्याला तर पुण्याला, तिकडे जाऊन आपण ब्लॉग करू, स्ट्रीम करू, सगळं करू। आणि आत्ता जस्ट मी यूट्यूबला लाईव्ह होतो, ट्राय केलं, म्हटलं बघावं तरी कसं आहे, आणि शिकल हळूहळू कसं करायचं असतं स्ट्रीमिंग वगैरे। आणि अजून एक गोष्ट दाखवायची होती ती म्हणजे पुण्याला गेलेलो तिथनं हे घेतले डिजिटेकचा वायरलेस मायक्रोफोन अँड रिसिव्हर टाईप-C, म्हणजे टाईप-C ज्या मोबाईलला असते त्याच्यासाठी घेतलाय। आपला जो आवाज आता बोलताना असा जो लांबून आवाज येतो ना, तो ह्याच्याने जरा फरक पडेल। म्हणजे हा नाही का माईक असतो कॉलरला इकडे लावायचा, आणि तो रिसिव्हर असतो तो मोबाईल असतो, त्याने काय होतो आवाज स्टेबल येतो ना, जिथं आहे तिथूनच येतो। सो हळूहळू अपग्रेड करायचं चालू आहे। आणि लॅपटॉपसाठी एक वेब कॅमेरा बघायचा चांगला, कारण आत्ता बघितलं 420p काय म्हणतात त्याला क्वालिटी येते, आपल्याला मिनिमम 1080p तरी पाहिजे, कारण आपण काय असं हे करणार नाही आहे, थोडंसं टाईमपास एंटरटेनमेंटसाठीच काहीतरी करणार। सो त्याच्यासाठी आपल्याला जास्त काय 4K 8K कॅमेऱ्याची गरज नाही आहे, तो 1080p पण आपल्याला झालेला वेब कॅमेरा मिळून जाईल एखादं कुठेतरी। सो ते पण बघू। आणि खूप छोटा सिम्पल एकदम मिनी, कारण मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं टू बी कंटिन्यू, म्हणजे माझा प्लॅन होता। आम्ही मॉलमध्ये पण एल प्रोला गेलेलो अजित ना, तिथं पण जाम मजा गेली, फोटो बिटो टाकले, इंस्टाग्रामला ॲड असेल तर तुम्हाला पोस्ट दिसत असतील माझ्या। एल प्रोला गेलेलो पण तिथलं काही शूट केलं नाही, गर्दी जेवढी होती, भयानक गर्दी होती, शूट करायला टाईमच नाही मिळाला। टाईम म्हणण्यापेक्षा हिंमतच नाही झाली अजून एवढं, पण म्हणजे थोडा कॅमेरा आहे अजून, सगळ्यांच्या समोर कॅमेरा काढून बोलणं वगैरे हे ते नाही होत। आणि आपले कसे जरा ठरकी ब्लॉग चालले जातात। आणि लवकरच प्लॅन करतोय की कुठेतरी जाऊन आपण जे मोटिव्ह आपला होता की ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक ठिकाणं दाखवायची, तो आपण प्लॅन पुन्हा एकदा करतोय। आणि लवकरच ती पण एखादी सिरीज स्टार्ट करेल। आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतोय, खूप छोटा, खूप मिनी सिम्पल ब्लॉग झाला आहे माहिती आहे, पण असं तरी बघतोच कोण, पण बघा शेअर करा, आणि भेटू लवकरच चांगल्या एखाद्या ब्लॉगमध्ये। आणि रिव्ह्यूचे वगैरे पण आता व्हिडिओ टाकणार आहे हळूहळू, कारण त्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे। सो इथून पुढं या अगोदर पण बोलत आलो, इथून पुढं तुम्हाला चांगलं काहीतरी बघायला मिळेल, आणि मिळेलच, कारण प्रत्येक चांगली गोष्ट करायला थोडासा वेळ का होईना जातो। सो आय होप तुम्हाला इथनं पुढचे पण व्हिडिओ आवडतील।
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. बघत राहा, शेअर करा सगळ्यांना, नातेवाईकांना, फ्रेंड फॅमिली सगळ्यांना शेअर करा. लाईक